मी सर्वप्रथम तर अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सूचना मांडल्या, महिलांच्या प्रति सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील त्यामध्ये अधिकच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या, मी त्या सगळ्यांचे आभार मानते। विशेष आभार मी महिला आमदारांचे तर मानिनच, कारण आज महिला दिन विशेष असल्यामुळे महिला आमदारांना आपण प्राधान्याने लक्षवेधी सुद्धा आपण सर्व महिला आमदारांच्याच घेतल्या आणि त्याचबरोबर महिला दिनाच्या निमित्ताने अनेक महिला आमदारांनी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपल्या सूचना उपस्थित केल्या, पण काही पुरुष आमदारांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला, याबद्दल मी विशेष आभार मानीन। कारण ज्या वेळेला आपण महिला समानताच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपण समाजामध्ये अधिकाधिक ती समानता वाढावी या दृष्टिकोनातून ज्या वेळेला शासन काम करत असतं त्यावेळेला महिला आणि पुरुष लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणाने जर त्याच्यामध्ये काम केलं तर ती समान वागणूक समाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आपण रुजवू शकू आणि त्याचंच एक उदाहरण आज या सभागृहाच्या माध्यमातून पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान या सभागृहाचे एक कनिष्ठ सदस्य म्हणून मला नक्कीच त्या ठिकाणी आहे। अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी आपली मत व्यक्त केली, त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर अध्यक्ष महोदय मी आपल्या परवानगीने आपल्या माध्यमातून देणारच आहे। पण त्याचबरोबर महाराष्ट्राची ही भूमी जिथे एका बाजूला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, ते पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जात असताना त्याच्यामध्ये अनेक बाबी जे आपल्याला पुरोगामी म्हणून सिद्ध करतात, त्याच्यामधली सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या महाराष्ट्रामध्ये असणारा महिलांचा इतिहास। राजमाता जिजाऊ असो, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक शौर्य त्यांनी दाखवलं। कारण त्या कालावधीमध्ये, त्या सबंध कालावधीमध्ये लढत देणं आणि स्वराज्य निर्माण करता येईल अशी काही परिस्थिती त्या कालावधीमध्ये नव्हती, पण ते स्वप्न त्यांनी पाहिलं नाही तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी या थोर महान व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांना त्या पद्धतीनं कणखर पद्धतीनं तयार केलं। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील, उत्तम प्रशासक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्या सबंध कालावधीमध्ये ज्या वेळेला वेगवेगळी देशामधली मंदिरं ही तोडली जात होती, सर्वाधिक मंदिरांची पुनर्बांधणी ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केली। पण त्याचबरोबर ती करत असताना एक उत्तम प्रशासक कसा असावा याचं एक उदाहरण तत्कालीन कालावधीमध्ये जर कोणी दिलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी दिला। राणी लक्ष्मीबाई असतील, इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी लढा दिला आणि मला वाटतं स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये पहिली 3-4 जे काही महान त्यावेळेला थोर स्वातंत्र्य सैनिक असतील त्याच्यामधल्या एक म्हणजे राणी लक्ष्मीबाई। त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले असतील, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंनी त्या ठिकाणी त्यांना पाठबळ दिलं। रातील हुंडा बंदीच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही त्यांच्याकडनं तिथल्या स्थानिक पातळीवरच्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये तिथं काही विशेष पावलं उचलतील। दूध उत्पादक महिलांचा पगार हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा या संदर्भामध्ये त्यांनी जी काही सूचना दिलेली आहे ती संबंधित दुग्ध व्यवसाय विभागाकडे देण्यात येईल। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना ज्या वेळेला आणली त्यावेळेला आपण पहिला निकष त्याच्यामध्ये ठेवला की ती अकाउंट ही त्या महिला लाभार्थीचीच असली पाहिजे। त्याचं विशेष कारण हे होतं की जो लाभ आपण 1500चा देतो हा त्या महिलेच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे। मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की 50 लाख अशा महिला होत्या ज्यांचे बँकमध्ये अकाउंटच नव्हते, ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा हे सुरू झाले आणि त्याच्यामध्ये आधार सीडिंगची अट आपण ह्यासाठी घातली की तो लाभ हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा, कारण इतर योजनांचा लाभ हा तिथल्या पुरुषांची अकाउंटची नोंदणी असते, त्याच्यामुळे तो लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये जात नाही। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्या योजनेमध्ये आपण जे निकष ठेवले ते इतर योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात यावे अशा पद्धतीची पावलं सुद्धा उचलली जातील। हेमंतजी उगळे असतील, नारायणजी पाटील असतील, त्याचबरोबर अभिजितजी पाटील असतील, बालाजी कल्याणकर असतील आणि पटेलजी असतील,
यांनी ज्या काही मुरजीबाई पटेल असतील यांनी सुद्धा ज्या काही सूचना त्यांच्या शहरी भागातल्या दृष्टिकोनातून काही ग्रामीण भागातल्या दृष्टिकोनातून मांडल्या त्याच्यामध्ये सुद्धा विभाग म्हणून इतर विभागांसोबत समन्वय साधून हा पाठपुरावा केला जाईल। मी अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा आपले या सभागृहाचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार, दिवंगत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की महिला व बाल विकास विभागाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महिलांचे प्रश्न सोडवले जावेत या दृष्टिकोनातून या महायुतीच्या सरकारने हे अधिकाधिक सर्वाधिक निधी हा महिला व बाल विकास विभागाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हे नेहमी विकसित विचारांचा